अथक प्रयत्न करून दिवस रात्र मेहनत करून मैत्री ग्रुप सावळे यांनी जे स्वप्न पाहिलं की मैत्री चषक आपल्या ग्रुपच्या नावाने एक तरी स्पर्धा या मैदानावरती झालीच पाहिजे आणि अखेर 8 ते 10 दिवसांच्या कमी कालावधीमध्ये केलेले प्रामाणिक प्रयत्न, केलेले दिवस रात्र मेहनत, घेतलेले अथक परिश्रम आणि त्याच्यानंतर साकार झालेली मैत्री चषक 2026 ची स्पर्धा पाहतोय आणि या मैत्री ग्रुप सावळेचे सगळे शिलेदार शंकर माळी, राजेश दळवी, वसंत गाताडे, मिथुन माळी, निवास म्हात्रे, सरपंच आमचे प्रफुल्ल माळी, तदनंतर ऋषिकेश माळी, मेघल माळी, मनीष माळी या सगळ्यांचं विशेष आभार आपण व्यक्त केलं पाहिजे. का करू नये? करोगे अच्छा काम तो होगा बडा नाम. आणि मैत्री ग्रुप सावळे यांनी जे काम केलं त्यामुळे त्यांचं नाव आज संपूर्ण पनवेल तालुक्यात रायगड जिल्ह्यात मोठं झालेलं आहे. त्यामुळे त्यांचं विशेष कौतुक आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया आणि जाऊया मॅचच्या दिशेने. पहिलाच बॉल आदित्य खांडकेने लॉफ्ट केलाय, डीप मध्ये आहेत रोहन, पकडलाय झेल, संपलाय आदित्य यांचा खेळ. पहिला धक्का बॅटिंग करताना फलंदाज बाद. माजी सरपंच आदरणीय शिवाजी दादा माळी साहेब या ठिकाणी आवर्जून आता स्पर्धेचा शेवट आहे आणि उपस्थित राहिलेले आहेत. शिवाजी माळी साहेबांचं पुन्हा एकदा आता रात्रीच्या नव्हे पहाटेच्या सत्रामध्ये मी म्हणेन त्यांचं आपण स्वागत या स्पर्धेमध्ये करूया. पहिल्याच बॉलवरती विकेट या ठिकाणी मिळवलेली आहे. अभिजित मोरे चांगली सुरुवात करताना आपल्या टीमसाठी या ठिकाणी पाहायला मिळतील. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली, मोठा धक्का दिला. ज्या खेळाडूने या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रत्येक प्रेक्षकाला म्हणू द्या, प्रत्येक टीमला म्हणू द्या, सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं असा फलंदाज, असा गोलंदाज, अष्टपैलू आदित्य खांडके यांना बाद केलं गेलं आहे. आणि तदनंतर इथे मात्र अबू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात इनाट क्रमांक 3 या पोझिशनवरती. अभिजित मोरे या वर्षी काय भन्नाट फॉर्म मध्ये हा खेळाडू आहे. प्रत्येक मॅच मध्ये बेस्ट परफॉर्मन्स या खेळाडूचा पाहायला मिळतो आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, दुधारी तलवार. अबू यांना आपण बऱ्याच वेळा रिव्हर्स फटके खेळताना पाहिलेला आहे, कारण रिव्हर्सचा फटका त्यांचा एक आवडतीचा फटका आहे. पण इथे अभिजित मोरे सारख्या मोठ्या गोलंदाजासमोर सहजरित्या रिव्हर्स फटके खेळणं सोपं नाही आहे आणि त्यामुळे डॉट बॉल या ठिकाणी देखील येताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी केली आहे. मी नेहमी उल्लेख करतो की तन्मय 11 जडवान मसोवा नारपोली संघ जो आहे या टीमची रसायनीमधील वन ऑफ द बेस्ट बॉलिंग लाईनअप आहे. त्यामुळे या बॉलिंग लाईनअपला ब्रेक करणं प्रत्येक टीमसाठी फार अशक्य. एकच धाव या चेंडूवरती मात्र कन्वर्ट केली जाईल आणि एका धावेच्या बरोबरीने अकाउंट मात्र या ठिकाणी ओपन केलं गेलंय. बॅटिंग करताना यंगस्टार न्यू गोल्डन पोसरी टीमचं एक धाव स्कोर कार्ड वरती मात्र येताना पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक एंड वरती मात्र आपल्याला आता गुड्डू पाहायला मिळतील. चांगली बॅटिंग मागच्या मॅच मध्ये केली होती. पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, जबरदस्त बॅट स्विंग या खेळाडूकडे. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव या ठिकाणी मात्र देखील पूर्ण केली जाते. गुड्डू जबरदस्त युवा खेळाडू, टॅलेंटेड खेळाडू आहे. बॅटिंग करत असताना खरं तर मोठमोठे फटके मारण्याची क्षमता, ताकद ज्याच्यामध्ये आहे तो हा खेळाडू गुड्डू. परंतु अभिजित मोरे त्यांना थांबवतायत, धावा बनवून देत नाहीयेत. आखो टप्प्याचा बॉल ऑन साइडला उडवलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. लॉंग लेग कडे बॉल ट्रॅव्हल करताना तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये गुड्डू यांना रनआउटच्या स्वरूपात व्हावं लागेल बाद. दुसरा धक्का बॅटिंग टीमला. तत्पूर्वी मैत्री ग्रुप सावळे चे सगळे टीम मेंबर्स ज्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती आता यावं. मैत्री ग्रुप सावळे सगळे शिलेदार ज्यांच्या नावांचा मी उल्लेख केला त्या सगळ्यांना विनंती आहे की आपण आता व्यासपीठावरती या, कारण तुम्ही पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरलं. फक्त सत्यात नाही उतरलं, यशस्वी झालं आणि आता अंतिम टप्पा या स्पर्धेचा आपण पाहतोय.
हा कॅमेऱ्यासमोर दिसले पाहिजेत, कारण हे पडद्यामागचे कलाकार आहेत ज्यांनी एवढी भव्य दिव्य स्पर्धा उभी केलेली आहे. नेहमी जे पडद्यावर असतात म्हणजे समालोचक असू द्या, खेळाडू असू द्या, यांची नावं मोठी होतात, पण हे पडद्यामागचे जे कलाकार आहेत त्यांची नावं मोठी होणं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे मैत्री ग्रुप सावळे सगळे शिलेदार आपण व्यासपीठावरती यावं. आता सगळ्यांच्या नावांचा उल्लेख आपण पुन्हा एकदा करणारच आहोत ज्यांनी मेहनत या स्पर्धेच्या यशामध्ये घेतलेली आहे. 2 धावा मिळाल्या, विकेट पण मिळाली, धावा मात्र स्थिरावल्यात 5 या आकड्यावरती. LBW साठी अपील केली होती, पंचांनी सांगितलंय कदाचित मिसिंग लेग असू शकतो, त्यामुळे लेग बाईचा सिग्नल या ठिकाणी दिला गेलाय. एक धाव या चेंडूवरती मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने या ठिकाणी मात्र पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्यात त्या स्कोर कार्ड वरती 6 धावा फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. यंगस्टार न्यू गोल्डन पोसरे टीमच्या अजूनही 6 बॉलचा खेळ पहिल्या सत्रामध्ये बाकी असेल. चला शेवटचं षटक या ठिकाणी मात्र या पहिल्या सत्रामधील असेल. बॉलिंग ट्रॅक वरती आलेत कल्पेश गायकवाड यांच्या हातामध्ये मात्र दुसरं षटक सोपवलं गेलंय. चला स्पीडअप करा, तुम्हाला विनंती असेल. दुसरं षटक या ठिकाणी मात्र सुरू केलं जाईल. ऑन स्ट्राईक एंड वरती फलंदाज मात्र आपल्याला अबू पाहायला मिळतील. श्याम त्यांच्या समवेत क्रमांक 4 वरती दाखल झाल्यात. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, मोबाईलचा नेटवर्क, क्रिकेटचा फुटवर्क वापर केलाय. ऑन साईडला घरंगत जाणारा बॉल, एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण झाली आहे. आंखों के नीचे से काजल चुराया और फील्डर के हाथ से डबल चुराया. 2 धावा या बॉल वरती मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळतील. पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. चला पंच क्रीज सोडले की नाही ते चेक करायचंय ना. पंच तिसरे चेक करायचंय का? चेक करायचं आहे रनआउट. चला तिसरे पंच चेक करायचंय. नॉट आउटचा निर्णय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी दिला गेलाय. 2 धावा या बॉलवरती काउंट केल्या जातील. 2 धावेंच्या, चला क्रीज सोडलंय ते पण चेक करायचंय तिसरे पंच. पंच क्रीज सोडलेली नाहीये असं तिसऱ्या पंचांनी सांगितलेलं आहे. एकच धाव म्हणजे याचा अर्थ असेल की एकच धाव या ठिकाणी काउंट केली जाईल. 1 धाव या बॉलवरती काउंट मात्र केली जाते. एका धावेच्या बरोबरीने टोटल इन्क्रीज होत असताना 7 धावा या स्कोर कार्ड वरती मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 5 बॉलचा खेळ मात्र या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये बाकी आहे. चला स्पीडअप घ्या, कारण रिव्ह्यू मध्ये पण बराचसा वेळ गेलेला आहे, त्यामुळे आता थोडा स्पीडअप घ्यावा.
विनंती असेल तुम्हाला, 5 वाजलेले आहेत घड्याळ्याच्या काट्यामध्ये. चला स्पीड अप घ्या आता. शेवटचे काही बॉल्स पहिल्या सत्रामध्ये बाकी असतील. 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. धावा झाल्यात त्या स्कोर कार्ड वरती. 8 धावा, माफ करा 7 धावा झालेल्या आहेत. ऑन साइडला आडव्या बॅटने दिलाय तडाका, केलाय धमाका. सीमा रेषा पार हवाई हल्ला चलाया बल्ला आणि आलाय षटकार. तिकडे आमचे खरंतर एक प्रेक्षक डान्स करताना पाहायला मिळत आहेत. एन्जॉय करतायत ते. लाईफ इज ऑल अबाउट एन्जॉयमेंट आणि आनंद घेत आहेत ते. षटकार मात्र या ठिकाणी आलाय. धावा आता 13. या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचतील श्याम. श्याम मात्र मैदानाच्या आतमध्ये आता बरसताना पाहायला मिळत आहे. दडपण असेल कल्पेश गायकवाड यांच्यावरती, कारण आक्रमण केलं गेलं. डावकुरे आताचे फलंदाज क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमी घातक मानले जातात आणि या खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये मात्र आता स्वतःची दहशत दाखवायला सुरुवात केली आहे. जरी गुड्डू आणि आदित्य यांचा खेळ या मॅचमध्ये तितकासा चांगला झाला नसला तरी श्याम मात्र आता चांगला खेळ करताना. आखू टप्प्याचा बॉल आहे. फिरून मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. बॉल मात्र विकेट कीपरकडे जाऊन विसावला जाईल. कल्पेश गायकवाड जवाबी हमला. आप शेर है तो हम सवा शेर है, कल्पेश गायकवाड यांनी दाखवलंय. ऑब्जेक्शन घेतलंय. चला तिसरे पंच ऑन स्क्रीन वरती आहेत. चेक करतील. यापुढील सगळे चेंडू इन्स्पेक्ट केले जातील आणि जर थ्रो करताना आढळला तर पंचांच्या माध्यमातून सूचना येईल. यावरचा बॉल देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र घरंगळत राहिला आहे विकेट वरती. एक चुकी सिंगल मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट केली जाईल. जशा प्रकारे यंग स्टार निगोडन पोसरी टीमकडे बॉलिंग लाईनअप आहे. 15 ते 18 धावा जर त्यांनी बनवल्या तर या मॅच मध्ये लढाई करू शकतात. परंतु जशी बॅटिंग लाईनअप नारपोली टीमकडे, त्या धावा पण तेवढ्या जास्त नसतील त्यांच्या टीमसाठी. 14 धावा या ठिकाणी स्कोर कार्ड वरती मात्र बनवल्या गेल्यात. शेवटच्या 2 बॉलचा खेळ या ठिकाणी मात्र पहिल्या सत्रामध्ये बाकी असेल. 2 बॉल अंत भला तो सब भला. शेवट गोड होणार का पाहणं पण तितकंच महत्वाचं असेल. 2 बॉल मात्र या ठिकाणी बाकी आहेत. अक्रॉस द लाईन ने मारण्याचा प्रयत्न. यॉर्क लाईन वरती बॉल. 30 तर्रार ॲक्युरेट ऑन पॉइंट ऑन लाईन वरती हा बॉल होता. कोणतेच धाव नाहीये. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. विदाउट कनेक्शन नो रिॲक्शन. टॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर्ड होताना धावा स्थिरावल्या गेल्यात. ऑन टोटल 14 या आकड्यावरती. फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग. इथे बॅटची कडा कॅचला कॅरी केलं जाईल. विकेट मिळवली गेली आहे. पहिल्या सत्राचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये मात्र संपला गेला आहे आणि कैलासवासी विजय 11 यंगस्टार न्यू गोल्डन पोसरी टीम धावा बनवल्या गेल्या त्या म्हणजे स्कोर कार्ड वरती 14 धावा. येणारे मात्र आता चेंडू बाकी असतील ते म्हणजे 12 आणि तन्मय 11 जर्मन मसोबा नारपोली संघाला या स्पर्धेमध्ये जर चॅम्पियन बनायचं असेल तर 15 धावेंची गरज.
चला विनंती असेल या ठिकाणी मगाशीच मी उल्लेख केला तन्मय 11 हनुमान मसोबा नारपोली संघाचे पुरस्कर्ते रायगडमधील एक सगळ्यात चर्चित आणि यशस्वी पॅकर नरेश शेठ मोने साहेबांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला आमंत्रण आलेलं आहे की आपण व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक स्वागत आम्ही या स्पर्धेमध्ये करतोय आणि त्यांच्या समवेत खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतभरामध्ये नव्हे त्याच्या बाहेर जाऊन पण ज्यांनी मात्र सावळे गावाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मोठं केलं, रसायनीचा मिसाईल म्हणून ज्यांची ओळख आहे, किरण पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना पण विनंती आहे की आपण देखील यावं. आपलं पण सहर्ष स्वागत. चला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मात्र आपण आता जातोय. खरदार मैत्री ग्रुप सावळे आयोजित मैत्री चषक 2026 हा दैदिप्यमान सोहळा याच साठी केला होता. टास शेवटचा क्षण मात्र गोड व्हावा. मैत्री ग्रुप सावळेचे सगळे शिलेदार ज्यांनी या स्पर्धेच्या यशामध्ये अथांग मेहनत घेतली. 8 ते 10 दिवसांच्या कालावधीमध्ये नाईट मॅचेस त्यांनी भव्य दिव्य आयोजन मात्र या ठिकाणी केलेलं आहे. कठीण गोष्ट असते परंतु मैत्री ग्रुप सावळे यांच्यासाठी कोणतीच गोष्ट कठीण नाहीये आणि त्यांनी मात्र कमी कालावधीमध्ये ही स्पर्धा अगदी यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवलेली आहे. पुन्हा एकदा मैत्री ग्रुप सावळेचे सगळे शिलेदार शंकरजी माळी, राजेश दळवी, वसंत गाताडे, तदनंतर मिथुन माळी, निवास म्हात्रे, सरपंच आमचे प्रफुल्लजी माळी, ऋषिकेशजी माळी, मेघल माळी, मनीषजी माळी आणि आमचे आधारस्तंभ शिवाजी माळी साहेब या सगळ्यांचा आपण आभार पुन्हा एकदा व्यक्त करूया. त्यांनी या स्पर्धेला मात्र यशस्वी केलेलं आहे आणि मैत्री ग्रुप सावळे जेवढे शिलेदार आहेत सगळ्यांनी आता व्यासपीठावरती यावं कारण फक्त शेवटचं सत्र या स्पर्धेचं आता बाकी आहे. फायनलची मॅच मात्र या ठिकाणी आता ऑलमोस्ट पूर्ण होताना काही क्षणांमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे मैत्री ग्रुप सावळे जेवढे शिलेदार आहेत व्यासपीठावरती यावं. सावळे गावाचे पण जेवढे ग्रामस्थ या ठिकाणी असतील त्या सगळ्यांना पण विनंती करूया की आपण देखील व्यासपीठावरती यावं. सहर्ष स्वागत. चला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण मात्र वळतोय. एका बाजूला कैलासवासी विजय 11 यंगस्टार न्यू गोल्डन पोसरे आणि त्यांच्या विरोधामध्ये तन्मय 11 जर्मन मसोबा नारपोली या दोन टीमच्या दरम्यान या स्पर्धेतील शेवटची लढाई मेगा फायनल ऑफ द टुर्नामेंट पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये ऑन द टोटल धावा बनवल्या गेल्या त्या म्हणजे 14 धावा. येणारे 12 बॉल 15 धावांची गरज या ठिकाणी मात्र असेल ते म्हणजे टीम नारपोली संघाला विजयासाठी सलामीची जोडी रोहन आणि नरेंद्र दाखल झालेत. बॉलिंग ट्रॅकवर आदित्य तयार. पहिलाच बॉल उडवलाय. उंची जास्त डिस्टन्स पण मिळेल. रोहन मस्कर स्वॅग से करेंगे सबका स्वागत. पहिला बॉल पहिला षटकार. लोवर फुल टॉस बॉल ऑन साइडला मात्र यावेळेस बॉल ट्रॅव्हल केला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यात.
दोन धावा या चेंडूवरती मात्र मिळताना पाहायला मिळत आहेत. नरेंद्र मस्कर किंवा रोहन कोणी एक षटकार मारू द्या, 500 रुपयांचं पारितोषिक. निवृत्ती गायकर साहेब यांचं आपण बॉल हवेमध्ये आहे. कॅच इटचा कॉल, पकडलाय, झेल संपवलाय. रोहन मस्कर यांचा खेळ, फर्स्ट विकेट डाऊन. अतिशय चांगलं गीत मात्र या ठिकाणी आपण ऐकलं. सकाळचा प्रहर आहे, सकाळचा प्रहर करूया विठू नामाचा गजर, रामकृष्ण हरी असं म्हणत या सकाळच्या सत्राकडे आपण आता वाटचाल करतोय. 3 बॉलचा खेळ मात्र इथून संपलाय आणि 15 धावांचा पाठलाग करताना धावा जमा केल्या गेल्यात त्या म्हणजे 8. विकेट गमावली गेली आहे ती म्हणजे 1. न्यू बॅटर अभिजित मोरे मैदानाच्या आतमध्ये इनॅट क्रमांक 3 या पोझिशन वरती दाखल झालेत. येणारे चेंडू मात्र 9 बाकी असतील आणि विजयासाठी गरज असेल ती म्हणजे 7 धावेंची. 9 चेंडू बाकी आहेत, 7 धावेंची गरज आहे. आदित्य खांडके यांचा आत्मविश्वास मजबूत झाला असेल. 1 विकेट मिळवल्यानंतर संपूर्ण स्पर्धेमध्ये काय खेळ झाला या खेळाडूचा. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सन्मान देण्याचा प्रयत्न. अभिजित मोरे यांना माहिती आहे मॅच आपल्या टीमसाठी सोपी आहे, त्यामुळे आक्रमण करण्याची गरज नाहीये. त्यामुळे जसा खेळ टीमला गरजेचा आहे तसा खेळ मी करीन. ॲज अन बॅटर यू हॅव टू मेंटेन द सेन्सिबिलिटी, मॅच्युरिटी अँड पेशन्स इन युअर क्रिकेट गेम. बऱ्याचदा या गोष्टी मी सांगितल्यात. 1च धाव या चेंडूवरती मिळेल. अभिजित मोरे मॅच्युरिटीवाला खेळ करताना आपल्या टीमसाठी धावा इन्क्रीज झाल्यात. 9 या आकड्यावरती मात्र टीमची टोटल येडेगडावून पोहोचली गेली आहे. 6 धावेंची गरज आहे. नरेंद्र मस्कर यांनी जर षटकाराने हा सामना फिनिश केला तर निवृत्ती गायकर साहेबांकडून 1000 रुपयांचं पारितोषिक मिळेल नरेंद्र मस्कर यांना, कारण गरज पण फक्त 6 धावेंची आहे. आणि जर षटकाराने फिनिश केला तर निवृत्ती गायकर साहेब बसलेले आहेत, त्यांनी सांगितलं की 1000 रुपयांचं पारितोषिक तुम्ही जाहीर करा. विजयासाठी मात्र आता 8 चेंडू या ठिकाणी बाकी आहेत आणि विजयासाठी 6 धावेंची गरज. 8 बॉल बाकी आहेत, 6 धावेंची गरज. आदित्य बॉलिंग ट्रॅकवर तयार झालेत. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, अपील झाली. LBW लेग बिफोर विकेटची अपील. 11 खेळाडू अगदी उत्साहाने, आणि हाच तर युवांचा जोश असतो. प्रत्येक धाव असू द्या, प्रत्येक निर्धाव चेंडू असू द्या, प्रत्येक विकेट असू द्या, 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीम प्लेयरला चीअरअप करताना पाहायला मिळत आहेत, आत्मविश्वास वाढवताना पाहायला मिळत आहेत. आणि या गोष्टी तुम्हाला क्रिकेटमध्ये कराव्याच लागतात. जेवढा मजबूत तुमचा आत्मविश्वास असेल ना तेवढा मजबूत तुमचा खेळ होईल. कारण रणामध्ये जिंकण्यासाठी सर्वप्रथम मनातून जिंकावं लागतं. तो मनातून जो जिंकतो तो रणात कधीच हारू शकत नाही. त्यामुळे तो आत्मविश्वास फार महत्वाचा आहे. डॉट बॉल आपण या ठिकाणी पाहिला आहे. अजून देखील मॅच ऑन आहे. 7 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 6ची गरज. खोलवर टप्पाचा बॉल आहे, ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग कडे निघून चाललाय बॉल. दुसरी धाव सुरेश यांनी मिस फिल्डिंग त्या ठिकाणी केली आणि त्याच्यामुळे 2 धावा या चेंडूवरती मिळाल्यात. या 2 धावेंच्या बरोबरीने पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र संपलाय. पाठलाग करायचा होता 15 धावसंख्येचा. धावा जमा केल्या गेल्यात त्या म्हणजे 11 धावा स्कोर कार्डवरती. विजयासाठी मात्र येणारे 6 बॉल, गरज असेल 4 धावेची. दोन सरपंच एकमेकांच्या आजूबाजूला बसलेले आहेत, एक माजी एक विद्यमान. एका बाजूला आपण शिवाजी माळी साहेबांना पाहतो, एका बाजूला प्रफुल्ल माळी साहेब व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 4 धावेंची गरज.
सनी कोंडिलकर सर आजच्या रात्रीमध्ये 6 चेंडू 4 धावा वाचवण्याचा विक्रम झालेला आहे. जो विक्रम केला होता स्कायरा 11 यंगस्टार वहाड टीमने वेतादेव चांबार्ली संघाच्या विरोधामध्ये. आता इथे कैलासवासी विजय 11 यंगस्टार न्यू गोल्डन पोसरी तो विक्रम करणार का 6 मध्ये 4 वाचवण्याचा हे पाहणं गरजेचं आहे. परंतु ऑन स्ट्राईक एंड वरती यंदाच्या हंगामामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असलेले खेळाडू अभिजित मोरे आपल्याला पाहायला मिळतील. 6 चेंडू 4 ची गरज. बॉलिंग ट्रॅकवर आलेत भावेश खारकर. पहिलाच बॉल ओव्हर फुल टॉस. अभिजित मोरे फिनिशेस ऑफ इन स्टाईल. मैत्री चषक सावळे 2026 चा चॅम्पियन ठरलाय तन्मय 11. संघ स्टंप नका नेऊ. स्टंप नका नेऊ नारपोली संघ. लाव 2 मिनिटं गाणी लाव.